आज घाटकोपर पूर्वमध्ये मनसे प्रभाग अध्यक्ष संतोष पिंगळे आणि त्यांच्यासोबत 300-400 जवळपास कार्यकर्ते उभाटामध्ये गेले. तर तिथले पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी असं सांगितलं की तुम्ही सगळे आलात कुठून हे मला माहीत नाही, मात्र त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही ज्या पक्षातून आला त्याला दिशा आणि हेतू नाही. असं कोण म्हणाला? उद्धव साहेब ठाकरे. म्हणजे ज्यांना आयता पक्ष मिळालाय त्यांना पक्ष स्थापना करणं ह्याचं महत्त्व माहिती आहे का? आणि सत्तेत असताना हा जगातला एकमेव पक्ष असेल की ज्यांचे 40 आमदार आणि 10पेक्षा जास्ती खासदार हे सत्ता सोडून गेले आणि स्वतःचा पक्ष त्यांनी स्थापन केला. आणि मला वाटतं सन्माननीय बाळासाहेबांनी आणि शिवसैनिकांनी जो अपार कष्ट करून शिवसेना नावाचा पक्ष स्थापन केला होता त्याचं गटात रूपांतर कोणामुळे झालं आहे हे मी सांगायची आवश्यकता नाही आहे. आमच्याकडे आमचा पक्ष आहे, पक्षाचं चिन्ह आहे आणि पक्षाचा अध्यक्ष पण सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत. आणि मला वाटतं यांच्याकडे चिन्हही नाही आहे. पक्षाचं नाव आता जो पक्ष होता त्याचं रूपांतर गटात झालेलं आहे. आलं का लक्षात? त्यामुळे मला वाटतं आत्मपरीक्षण त्यांनी करण्याची आवश्यकता आहे. आणि जेव्हा पक्ष स्थापन होतो ना तेव्हा काही लोक जात असतात आणि शेकडानी लोक येत पण असतात. आलं का लक्षात? आणि हेतू आणि दिशा ही जेव्हा उत्तम असेल आणि हेतू आणि दिशा ही जर नवनिर्माणाची असेल, फक्त खुर्चीकरता मी काहीही ॲडजस्टमेंट करीन असा तुमचा जर हेतू नसेल आणि दिशा जर नवनिर्माणाची असेल तर नक्की थोडं जय पराजय हा येऊ शकतो. परंतु शेवटी तुम्ही महाराष्ट्रातील लोकांचं भलं करण्याकरता तुम्हाला दिसेल की मनसे आणि राजसाहेब ठाकरे ही एकमेव व्यक्ती किंवा पक्ष इथे असेल. दुसरा जर पराभव जो झालेला आहे त्यांचा, तर त्याबाबत त्यांनी खापर फोडलेला आहे ईव्हीएम. कोणाचा पराभव झाला? उद्धव साहेब ठाकरे यांच्या पक्षाचा किंवा महाविकास आघाडीच्या. त्यांनी असंही सांगितलं की लोकांच्या मनातील मुख्यमंत्री कोण होता, म्हणजे उद्धव ठाकरे होता, मग आपली दांडी कशी पडली त्यांनी प्रश्न विचारले. कुठेतरी ईव्हीएम वर त्यांनी प्रश्न नाही. कसं असतं की मला वाटतं ह्याच्यावरती जे काही प्रश्न होते 2018 साली राजसाहेबांनी ह्याच्यावर खूप मोठं सर्वसमावेशक त्यांनी सगळ्यांना पत्र पाठवली होती. तेव्हा मला वाटतं यांना हा विचार सुचला नाही. आता जेव्हा दारुण पराभव झालेला आहे तेव्हा त्यांना ह्या विषयाची जाग आलेली आहे. ह्याच्यावर मी काही भाष्य करणं योग्य ठरणार नाही. वेगवेगळी राजसाहेब ठाकरेच योग्य काय ते बोलतील.